नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती आणि नवोदय या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या बेसिक गोष्टी येणं आवश्यक आहे. त्यापैकी अपूर्णांकाच्या बेसिक गोष्टी आपण शिकत आहोत आणि त्या बेसिक गोष्टींपैकी पावभाग, अर्धा भाग, पाऊण भाग याचे अपूर्णांक आपण शिकले. रंगवलेला भाग, न रंगवलेला भाग, अपूर्णांक कसे तयार होतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसे असतात, तर ते अपूर्णांक आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. आज आपल्याला काही अपूर्णांकाचे प्रकार शिकायचे. त्याच्यापैकी फळ्यावरती मी दोन लिहिलेले. एक आहे अंशाधिक अपूर्णांक आणि दुसरा आहे छेदाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंश शब्द पहिल्यांदा आहे आणि पुन्हा आहे अधिक. अंश अधिक आहे, अंश मोठा आहे. छेदाधिक म्हणजे छेद अधिक आहे, छेद मोठा आहे. तर सर्वप्रथम आपण छेदाधिक अपूर्णांक शिकूया. छेदाधिक अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा असतो. 1/2 या अपूर्णांकामध्ये 2 हा छेद आहे तो अंशापेक्षा मोठा आहे. पुढचा अपूर्णांक आहे 2/3 म्हणजे 3 पैकी 2 भाग. एका वस्तूचे 3 भाग केले त्याच्यापैकी 2 भाग, मग हा छेदाधिक अपूर्णांक आहे. पुढचा अपूर्णांक बघा 4/5 किंवा 4/5. त्याच्यात एका वस्तूचे 5 भाग केलेले आणि त्याच्यापैकी 4 भाग घेतले म्हणजे एकूण भागाची संख्या जास्त आहे. एकूण भाग 5 आहेत आणि घेतलेले भाग 4 आहेत म्हणजे 5 पैकी 4 हा छेदाधिक अपूर्णांक आहे. 7/9, 4/7, 8/13, 15/27, 19/23, 18/35, 27/80 या सर्व अपूर्णांकामध्ये आपण जर निरीक्षण केलं, काळजीपूर्वक लक्ष दिलं तर प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. ज्यावेळेस अपूर्णांकामध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असतो तेव्हा त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. आता इथं खाली आकृतीच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून मी खाली छेदाधिक अपूर्णांक दाखवले. इथं बघा, या पहिल्या वर्तुळामध्ये एकूण समान भाग केले 4 आणि 4 भागापैकी 3 भाग रंगवले म्हणजे त्याचा अपूर्णांक आहे 3/4. या 3/4 मध्ये 4 एकूण भाग आहेत त्याच्यापैकी 3 रंगवले. छेद हा अंशापेक्षा मोठा आहे म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक आहे. नंतर या आकृतीमध्ये बघा, याचे एकूण 6 भाग केले, 6 पैकी 5 भाग रंगवले म्हणजे एकूण भागाची संख्या ही रंगवलेल्या भागापेक्षा जास्त आहे. छेद मोठा आहे म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक आहे. त्याच्यानंतर इथं मी एक त्रिकोण काढलेला आहे आणि या त्रिकोणाचे 4 समान भाग केले, 4 पैकी 1 भाग रंगवला आहे म्हणजे एकूण भाग ज्यावेळेस जास्त असतात आणि त्याच्यापेक्षा रंगवलेला किंवा न रंगवलेला भाग कमी असतो तर तो असतो छेदाधिक अपूर्णांक. छेद अधिक म्हणजे छेद मोठा असलेला अपूर्णांक, त्याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. आता पुढे बघा, पुढच्या या प्रकारामध्ये प्रकाराचं नाव आहे अंशाधिक अपूर्णांक. अंश अधिक अंश मोठा आहे. ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक. आता लिहिलेले अपूर्णांक पहा. पहिला आहे 4/3 म्हणजे 3 छेद आहे आणि 4 अंश आहे, मोठा अंश आहे. 9/7, 8/5, 7/2, 10/6, 12/11, 18/15, 23/14, 5/2, 6/5 या सर्व अपूर्णांकामध्ये आपण जर लक्ष देऊन बघितलं तर प्रत्येक अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा आहे म्हणून अशा अपूर्णांकाला आपण म्हणतो अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक या दोन्हीमध्ये फरक आहे. महत्वाचा फरक असा आहे की छेदाधिक मध्ये छेद मोठा, अंशाधिक मध्ये अंश मोठा. आता या अंशाधिक अपूर्णांकाचं काही चित्ररूप उदाहरणे मी खाली दिलेले. त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे बघा. पहिला भाग पूर्ण आहे, त्याचे एकूण 4 भाग केले. दुसरा भाग अर्धा आहे, त्याचे 2 भाग केले. मग एकूण भाग किती झाले बघा, 4 आणि 2 6 झाले. 6, परंतु प्रत्येकाचे 4 केल्यामुळे छेदस्थानी 4 आहे. आणि यालाच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहितो आपण, 1.2/4 आणि याची आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं. मग कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय. म्हणजे 1.2/4 हा अंशाधिकच अपूर्णांक आहे.
म्हणजे सगळे पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे अंशाधिक अपूर्णांक असतात। आता हा अंशाधिक आहे, हा अंशाधिक आहे, सगळे अंशाधिक आहेत, मग याचं रूपांतर आपल्याला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येतं, हे पुढच्या भागामध्ये आपल्याला शिकायचंच आहे। आता खाली बघा, याच्यामध्ये 3 पूर्ण आकृती आहेत आणि पुढच्या आकृतीमध्ये 2च भाग दिलेले आहेत। इथं बघा, प्रत्येक आकृतीचे किती भाग केलेत? समान भाग। याचे 8 भाग केलेत, याचे 8 भाग केलेत, याचे 8 भाग केलेत, 8 त्रिक 24 भाग। 24 आणि 2 किती झाले? 26। परंतु एकाचे किती भाग आहेत बघा? 8 आहेत, म्हणून ते छेदस्थानी असतात। असे जे अपूर्णांक असतात ते पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतात आणि त्याचंच रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये करता येतं। तर बघा, आज आपण काय शिकलो? अपूर्णांकाचे 2 प्रकार शिकलो। पहिला प्रकार छेदाधिक घेतला आपण आणि दुसरा घेतला अंशाधिक। दोन्हीतला फरक तुम्हाला बघितल्या लक्षात येतो। ज्या अपूर्णांकात छेद मोठा तो छेदाधिक, ज्या अपूर्णांकात अंश मोठा तो अंशाधिक, असे 2 महत्त्वाचे प्रकार आपण आज शिकलो आणि हे अतिशय महत्त्वाचे प्रकार आहेत या अपूर्णांकाच्या बेसिक गोष्टीमध्ये। जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती असेल, नवोदय असेल किंवा भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत, तर अपूर्णांकाची ही बेसिक माहिती तुम्हाला जर असेल, त्याचं ज्ञान असेल, समजून शिकला असेल तुम्ही, तर तुम्हाला कधीच अपूर्णांकामध्ये अडचण येणार नाही। तर धन्यवाद मित्रांनो।